तुम्ही नोकरी सोडताय का? मग असं असेल तर हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कसं असतं ना, कुठलीही नोकरी सोडताना राजीनामा दिल्यानंतर आपल्याला सगळ्यात जास्त टेन्शन असतं ते फुल अँड फायनल या सेटलमेंटचं. आणि ही सेटलमेंट येण्यासाठी तुम्हाला 45 दिवस ते 60 दिवसांची वाट पाहावी लागते, आणि ज्या दरम्यान अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. पण आता काही नियम बदलले आहेत, आणि त्यानुसार फुल अँड फायनल सेटलमेंट तुमच्या हातात फक्त 48 तासात येणार आहे. हो, फक्त 2 दिवसांमध्ये. कसं? जाणून घेऊया. न्यू लेबर कोड 1 एप्रिल पासून देशभरात लागू झालाय. या कायद्यातील तरतुदींमध्ये फुल अँड फायनलची रक्कम कर्मचाऱ्याला 2 दिवसांत मिळणं बंधनकारक आहे. नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यानं राजीनामा दिला असो किंवा त्याला कामावरून काढलं असो, कंपनीला त्याचा सर्व हिशोब आणि थकीत पगार शेवटच्या कामकाजाच्या दिवसापासून केवळ 2 कार्यालयीन दिवसांच्या आत द्यावा लागणार आहे. याला विलंब केला तर कर्मचारी तक्रार करू शकतो. तक्रारीची दखल घेऊन कर्मचाऱ्याच्या बाजूने निकाल लागला तर कंपनीला अगदी व्याजासह पैसे कर्मचाऱ्याला परत द्यावे लागू शकतात. तर पाहिलं, 1 एप्रिल पासून फक्त फुल अँड फायनल या एकाच नियमात बदल नाही झालेले, तर ग्रॅच्युटी असो, फॉर्म 16 असो, फास्टॅग असो, अनेक बदल जे आहेत ते झालेले आहेत. आणि या सगळ्याची अपडेट तुम्हाला NDTV मराठीच्या सगळ्याच वेबसाईटवरती आणि सोबतच त्याच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती पाहायला मिळणार आहे. तेव्हा फॉलो करायला विसरू नका.